नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टेस्ट क्रमांक 20 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत. तर बघूया, प्रश्न क्रमांक 1 मराठी व्याकरणचा आहे. पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील पहिला शब्द सर्वनाम आहे, त्याचा प्रकार ओळखा. जो येईल तो पाहिल. जो येईल तो पाहिल. ज्या वाक्यामध्ये जो तो, जे ते असं असतं ते संबंधी सर्वनाम असतं, ज्याच्या त्याच्याशी एकत्रित असतं, म्हणून संबंधी सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 2. नळे इंद्राशी असे बोलिले जे, या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय क्रमांक 1 पुराण कर्मणी. म्हणजे जे संस्कृत सारखे वाक्य असतात, नळे इंद्राशी असे बोलिले जे, करी जेले, करी ये जे, अशा प्रकारचं शेवटी जे वगैरे अशा प्रकारचं वाक्य असतं. जुन्या काळातलं वाक्य नावातच आहे पुराण कर्मणी, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 3. आमचा बसचा प्रवास संपला, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पर्याय क्रमांक 4 षष्ठी. म्हणजे बसचा प्रवास संपला, बसचाला अधोरेखित केलंय. बसला चा हा विभक्ती प्रत्यय आहे आणि षष्टीचे विभक्ती प्रत्यय जे आहेत ते चा, ची, चे, चे, च्या, ची अनेक वचनी हे विभक्ती प्रत्यय आहेत. त्यानंतर पर्यायामध्ये दिलंय प्रथमाला विभक्तीच नसते. चतुर्थी सला ते सला नाते, पंचमी ऊन हून, म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 षष्ठी. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे लवंग या शब्दाचे अनेक वचन ओळखा. लवंगचं अनेक वचन लवंगा. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 5. पुढील विधाने वाचा. विधान ABC दिलेलं आहे. पहिलं विधान आहे विशेष नामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. बरोबर आहे. विशेष नाम आणि भाववाचक नाम हे एकवचनीच असतं. जर त्यांचं अनेक वचन केलं तर ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं, म्हणून ही एकवचनीच आहे. विधान पहिलं बरोबर आहे. दुसरं काय, सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते म्हटलंय. सामान्य नामाचे अनेक वचन शक्य असते, म्हणजे सामान्य नामाचं अनेक वचन होतं, म्हणून हे विधान B चुकीचं आहे. तिसरं विधान आहे सामान्य नामे कधी कधी विशेष नामांचे कार्य करतात, हे बरोबर आहे, म्हणून A आणि C विधानं बरोबर आहेत. B मात्र चूक आहे. असा असणारा पर्याय क्रमांक 3 आहे, फक्त B चूक. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 6. पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत. पती पत्नी, दीर जाऊ, रेडा म्हैस आणि खोंड च्या पुढं प्रश्नचिन्ह केलंय. खोंडला स्त्रीलिंगी रूप आहे कालवड, आणि असा पर्यायामध्ये प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालवड. त्यानंतरचा प्रश्न आहे 7. रामाहून गोविंदा मोठा आहे, अधोरेखित शब्दातील विभक्ती प्रत्ययाचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे. रामाहून, रामाहूनला अधोरेखित केलंय. हून मध्ये अधोरेखित तर दिसतंय. ऊन हून हे जे आहेत ते पंचमीचे विभक्ती प्रत्यय आहेत, आणि पंचमीचा कारकार्थ आहे अपादान. अपादान म्हणजेच काय, वियोग होणे. म्हणजे रामाहून, अहमदनगरहून आम्ही निघालो, म्हणजे तिथून निघाला, म्हणजे वियोग हा अपादांचा हे आहे, म्हणून
प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपादान. त्यानंतरचा प्रश्न आहे 8 शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. भ्रष्टाचार असा लिहिला जातो. भ्रष्टाचार. संपलं. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 9वा. वाचा आणि बरोबर असलेला पर्याय निवडा. तर यामध्ये मृदू व्यंजनाचे पर्याय दिलेत. ट ठ प फ ही मृदू व्यंजने आहेत, चुकीचं आहे. ग घ ब भ ही कठोर व्यंजने आहेत, हे पण चुकीचं आहे. मोठं न, वाङ्मयातला न, म आणि न ही अनुनासिके आहेत, हे मात्र बरोबर आहे. आता याच्यामध्ये मृदू व्यंजनं कोणती, कठोर व्यंजनं कोणती आणि अनुनासिक कोणती, या क च ट त प च्या चार्ट मध्ये आपल्याला क च ट त आणि प याच्यामध्ये कठोर वर्ण किंवा कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिके बघूया. यामध्ये क ख ग घ आणि वाङ्मयातला न, च छ ज झ न, त्यानंतर ट ठ ड ढ बाण मधला मोठा न, त थ द ध नळामधला न, प फ ब भ आणि म. आता यामध्ये हे जे आहेत ते कठोर वर्ण आहेत, हे जे आहेत ते मृदू वर्ण आहेत आणि ही अनुनासिक आहेत. बघूया या विधानांच्या मध्ये ट ठ प फ कुठे येतंय, ट ठ कठोर मध्ये येतंय आणि प फ त्यामध्ये शेवटी वाट्या मोडलेल्या दिसतात, मात्र हे चुकीचं आहे. पाय मोडलेलं असलं पाहिजे, रू सारखं त्यामध्ये दिलंय म्हणून ते चुकीचं आहे. ग घ ब भ आहेत पण हे असे पाय मोडलेले पाहिजेत, देताना असं दिलंय ब्र असं, ऋषी सारखी वाटी जोडली असेल तर ते व्यंजन होत नाही. म्हणून पहिली अ आणि ब विधान चुकीचे आहेत. न वाङ्मयातला न, म आणि शे बारका न हे जे आहेत हे अनुनासिक आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ क बरोबर, अ आणि ब चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 10 जगन्नाथ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल. पर्याय क्रमांक 3 आहे जगत अधिक नाथ. जगत अधिक नाथ आणि तच नंतर संधी झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर जगन्नतच न होतं, जगन्नाथ असा होतो, पाय मोडलेला त. म्हणून प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 11 खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला संधी आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं असणारं उदाहरण आहे. बघूया संधी आणि त्याचं असणारं उदाहरण. व्यंजन संधी, दुसरं अनुनासिक, संधी म्हणू शकतो, अनुनासिक किंवा विसर्ग संधी म्हटलं तरी चालेल. त्यानंतर तिसरं पूर्वरूप संधी, त्यानंतर चौथं जे आहे स्वर संधी. व्यंजन संधीमध्ये काय असतं, व्यंजन अधिक व्यंजन झालं पाहिजे आणि यामध्ये असणारा सज्जन किंवा आपण एकत्र जोड्या जोडू. बघू यांचा क्रम लावून. महिलाश्रम, दुसरा
नदीत वांग निश्चय, तिसरा वांग निश्चय आणि चौथा सज्जन। आता यामध्ये व्यंजन सदिश सज्जन आहे जे सत अधिक जन, 1 ला 4 बघूया, 1 ला 4। अनुनासिक संधी वांग निश्चय, यामध्ये अनुनासिक वापरलेला आहे 3, 2 ला 3। पूर्वरूप संधी नदी अधिक आत, याची जर विसर्ग केला आत, त्यामध्ये काय होतंय हो, नदीमध्ये ई अधिक आ, यामधला कोणता स्वर लोप पावतो, दुसरा स्वर लोप पावतो, नदीत होतं। ई पहिला स्वर जर शिल्लक असेल तर ती पूर्वरूप संधी आहे, म्हणून 3च ऑप्शन आहे 2। आणि स्वर संधी महिला अधिक आश्रम, महिला आ अधिक आश्रम म्हणजे आ आंचं स्वरांचं एकत्रीकरण आहे, म्हणून ती स्वर संधी आहे। म्हणून 4, 3, 2, 1 असा असणारा पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न 12 आहे, अधोरेखित शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचे काम करते? सरला माधुरीपेक्षा उंच आहे। आता यामध्ये काय केलंय हो, माधुरीपेक्षा, सरला माधुरीपेक्षा उंच आहे, सरला माधुरीपेक्षा उंच आहे। आता हे माधुरीपेक्षा, यामध्ये काय तुलना झालेली आहे, पेक्षा, याच्या ऐवजी आपण हुन वापरू शकतो, सरला माधुरीहून उंच आहे, म्हणजेच हे पंचमी विभक्ती प्रत्यय आहे, पंचमी विभक्तीचं पेक्षा हे काम करतंय, म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंचमी। त्यानंतरचा प्रश्न आहे 13, पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप व त्याचे अपवाद दिले आहेत, त्यांच्या जोड्या जुळवा। आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, अपवाद आहेत आजोबा आणि चहा, लक्षात ठेवा। याकारांत होते जरी पुढचं माहित नसलं, अपवाद म्हटले आजोबा, बा म्हणजे काय, शेवटच्या बला आ हे स्वर जोडलाय म्हणजे आकारांत आहे, आणि असा आकारांत असणारा तिसरा पर्याय आजोबा चहा, अला तिसरा। त्यानंतर इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, पुढचं नाही बघितलं, इकारांत कोण आहे, भटजी, नंदी, हे इकारांत आहेत का नाही, मग बोला 1 नंबर जोडा। त्यानंतर उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते, काय का होईना तिकडे उ, चाकू, चाकू म्हणजे उकारांत झाला, त्याला काय जोडायचं आहे बघा, कला 2, म्हणून 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3, 1, 2 असं, म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 14, भाकड कथा म्हणजे टिंबटिंब, पर्याय क्रमांक 1 निरर्थक गोष्टी। त्यानंतरचा प्रश्न आहे 15, पर्यायी उत्तरातील कोणते धातुसाधित गटाबाहेर आहे? कर, तूट, फोड, हे काय आहे? घट करणार आहे, तोट्याचा आहे, आणि दुसरं जे धातुसाधित आहे लाभ, पर्याय क्रमांक 3 हा फायद्याचं काम आहे, म्हणून हे गटाबाहेरचं आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी व्याकरण दृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4 दिवा, पणती आणि तेज। दिवा, पणती, तेज मध्ये पहिल्यांदा पुल्लिंगी आला पाहिजे, नंतर स्त्रीलिंगी आला पाहिजे, आणि नंतरचा शब्द नपुंसकलिंगी आला पाहिजे। तो दिवा म्हणतो म्हणजे पुल्लिंगी आहे, ती पणती म्हणतो म्हणजे स्त्रीलिंगी आहे, आणि ते तेज म्हणतो
म्हणजे ते नपुसकलिंगी आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 17. खालील वाक्याकरता योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबरच तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना टिंबा टिंबा. पर्याय क्रमांक 3. शहाण्याला शब्दांचा मार. म्हणजे फक्त जाणीव आईने करून दिली परीक्षेत तुला बाबा कमी गुण मिळालेत, त्याबरोबर लगेच तो अभ्यासाला लागला, म्हणजे शहाण्याला शब्दांचा मार. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 18. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर पर्याय क्रमांक 2 विकारी शब्द आहेत. म्हणजे विकारी शब्दांच्या जाती 4 आहेत. विकारी शब्द 4 जाती आहेत आणि अविकारी शब्द 4 जाती आहेत. म्हणजे अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. कसं काय हो? ज्या शब्दांमध्ये, शब्दांच्या क्रियापदामध्ये लिंग वचनानुसार बदल होतो त्या जाती आहेत विकारी, म्हणजे त्यांच्यावर विकार होतो. आणि ज्या शब्दांच्या मध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही त्या अविकारी जाती आहेत. मग या विकारी जाती कोणत्या शब्दामध्ये बदल होणार आहे? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्दांच्या जाती काय आहेत? क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. म्हणजे विकारी शब्द म्हणजे 6वे, अविकारी शब्द म्हणजे 4वे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकारी. त्यानंतरचा प्रश्न 19. विध्वंस या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? विरुद्ध अर्थाचा. पर्याय क्रमांक 4 शांती. विध्वंसच्या विरुद्धार्थी शांती. त्यानंतरचा प्रश्न आहे 20. म, स, ज, स, त, त, ग हे गण व 19 अक्षरीय ही कोणत्या वृत्ताची लक्षणं आहेत? पर्याय क्रमांक 1 शार्दूल विक्रिंडित. शार्दूल विक्रिंडित हे अक्षर गणवृत्त आहे. त्या वृत्तामध्ये 19 अक्षर असतात. त्याचे गण म, स, ज, स, त, त, ग आहेत आणि यती 12व्या अक्षरावर येते. हे जे लक्षण आहेत ती शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 22. वाग्विहार या शब्दाची योग्य वर्णरचना कोणती? पर्याय क्रमांक 2 वाग्विहार. कशी यायला पाहिजे वाग्विहार? त्यामध्ये वर्णरचना आपल्याला वाग्विहारची अशी करायची आहे. व अधिक आ, वा झाला, ग अधिक व अधिक ई, पहिली वेलांटे रस्व, ग्वी झालं. त्यानंतर ह अधिक ह ला काना आ म्हणजे हा झालं. त्यानंतर र हे व्यंजन आहे, अधिक अ स्वर मिक्स केल्यानंतर वाग्विहार झाला. म्हणजे एकूण वर्ण यामध्ये किती आहेत? वर्ण संख्या, वर्णांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9, एकूण वर्ण यामध्ये 9 आहेत. आता यामध्ये स्वर किती आहेत? अ हा स्वर आहे 1, ई 2 3 आणि 4 स्वर आहेत. आणि मग उरलेली व्यंजन, उरलेली 5च उरणार. तरी पण बघूया 1 2 3 4 आणि 5 व्यंजन आहेत. म्हणून हा वाग्विहारचा असं वर्णरचना होते. म्हणून प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 23. झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यातील सामान्य रूप ओळखा. झाडाला, ला हे विभक्ती प्रत्यय आहे.
हा विभक्ती प्रत्यय सोडला तर मूळ शब्दामध्ये जो बदल झाला त्याला सामान्य रूप म्हणतात आणि हा सामान्य रूपचा पर्याय पहिला आहे झाडा. म्हणून प्रश्न क्रमांक 23 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 24. पुढील शब्दाचा समास ओळखा. हळदी कुंकू. आता हळदी कुंकूचा विग्रह काय होतो? हळदी कुंकू हा शब्द जो आहे याचा विग्रह हळदी कुंकू. आता मला सांगा, हळदी कुंकू समारंभाला गेल्यानंतर फक्त हळदी कुंकूच असतं का? तिथं तत्सम आणि काहीतरी असतं की, आणि तत्सम गोष्टी. हळदी कुंकू तत्सम गोष्टी म्हणजेच काय? तिथं हळदी कुंकवाला गेल्यानंतर बुत्ती वगैरे देतील, इतर आणि काय गोष्टी गप्पा टप्पा होतील, फक्त हळदी कुंकू लावून थांबत नाहीत. एखाद्याला पेहरावा केला जाईल, हे जे असतं ते हळदी कुंकू समारंभामध्ये सगळं घडतं. का नुसतं फक्त हळदी कुंकू होतं? नाही, या हळदी कुंकू बरोबरच इतर एखादा पेहराव होऊ शकतो, महिलांना बुत्ती दिली जाते, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्या हळदी कुंकू समारंभामध्ये घडतात. म्हणून हळदी कुंकू व तत्सम गोष्टी. आणि त्याच्याबरोबर म्हणजे वगैरे हा शब्द, गोष्टी वगैरे हा शब्द वापरला, इत्यादी हा शब्द वापरला तरी चालतं. आणि मग मूळ शब्द त्याच्याशी रिलेटेड इतर गोष्टी असतील तर त्याला समाहार द्वंद्व समास म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 24 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 25. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आई बाळाला हसवते. आई बाळाला हसवते. कशा प्रकारे हो? हे कशा प्रकारचं आहे? जर एखादी व्यक्ती दुसऱ्याकडून कृती करून घेत असेल, दुसऱ्याला कृती करण्यासाठी प्रोत्साहित करत असेल तर ते प्रयोजक क्रियापद असतं. पण मला डोंगर चढवतो, मी असं म्हणू मला डोंगर चढवतो, असं जर असेल, चढवतो आणि हसवतो असंही असू शकतं. मला स्वतःबद्दल मी सांगतोय की मी आजारी पूर्वी होतो आणि हळूहळू आता डोंगर चढू वाटायला लागले, माझी स्टेज चांगली व्हायला लागल्या, माझी प्रकृती चांगली व्हायला लागली, त्याचं लक्षण आहे डोंगर चढू वाटायला लागलंय. तर मला स्वतःला ते करू वाटत असेल तर ते शक्य क्रियापद आहे, शक्य क्रियापद. जर मी किंवा एखादी व्यक्ती मी दुसऱ्याकडून एखादी गोष्ट करून घेत असेल, दुसऱ्याला एखादी गोष्ट करायला लावत असेल, भाग पाडत असेल तर ते प्रयोजक क्रियापद. म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतोय. आई बाळाला हसवते, आई हसते का? नाही, बाळाला हसायला भाग पाडते, म्हणून दुसऱ्याकडून करून घेतलं जातं प्रयोजक क्रियापद. म्हणजे या वाक्यातील जे क्रियापद आहे ते प्रयोजक आहे. आई बाळाला हसवते, पर्याय क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद. आता मित्रांनो, या टेस्ट मधील मराठी व्याकरणाचे प्रश्न संपलेले आहेत. तर आपण महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा.